इव्हनिंग. सन्माननीय व्यासपीठ, आदरणीय डेप्युटी डीन डॉक्टर बनसोडे सर, MSMT पदाधिकारी, MSMT सोलापूर ब्रँचचे अध्यक्ष डॉक्टर मस्के सर आणि उपस्थित सर्व माझे अध्यापक वर्ग. सर्वप्रथम मी डॉक्टर मस्के सरांचे आभार व्यक्त करतो आणि त्यांना फार धन्यवाद देतो की त्याने आमचा सत्कार केला. दुसरी गोष्ट, आता हा 18 वर्षाचा माझा प्रवास आहे. मी 18 वर्ष असिस्टंट प्रोफेसर म्हणून सोलापूर येथे काम केलेलं आहे. मध्ये 2 वर्ष उस्मानाबादला गेलो होतो, 6 महिने लातूरला होतो, 1-2 महिने बुलढाण्याला होतो. जेव्हा 2007 मध्ये मी इथं जॉईन झालो, मस्के सर त्यावेळेस MSMTचे अध्यक्ष होते. असं 4 महिने 6 महिने झाल्यानंतर मस्के सरांनी एक आंदोलन सुरू केलं होतं 2008च्या सुरुवातीला. आय थिंक परमनन्सी, सेवेत कायम करायची. मग त्याच्यामध्ये आंदोलनामध्ये मी होतो, जगती सर होते, हाळकर सर होते, बरेचसे शहरातले त्या आंदोलनामध्ये होते. सरनी जे जे सांगितले होते ॲक्टिव्हिटी, ते सगळ्या ॲक्टिव्हिटी आम्ही केल्या. ते काळी रिबीन बांधणे, उपोषण करणे, सामूहिक सुट्टी, मोर्चे काढणे, ते सगळं काही केलं. अनफॉर्च्युनेटली असं झालं की 2 फेब्रुवारी 2009 रोजी जो GR निघाला शासनाचा, त्याच्यामध्ये आमचं एक्सपिरियन्स 2 वर्षापेक्षा कमी, 2 महिने 3 महिने. मोस्ट अफेक्टेड मी, तावरे सर आणि सर्जरीचे कच्चम सर आणि सर थोडक्यात सर, असे 4-5 आम्ही लोक होते की 2-2 महिन्याने 4-4 महिन्याने आमचं उठलं होतं. तरी सरांनी आम्हाला एक आश्वासन दिलं होतं की आपण तुमच्यासाठी अजून फाईट करूया. ते फाईट करत करत आम्ही 2016 मध्ये एकदा परमनंट झालो. त्यावेळेस सरांनी आमचा पेटा बांधून असा सत्कार केला होता आणि त्यावेळेस आम्ही बोललो नव्हतो, कारण त्यावेळेस परतचा टाइम एकदम संध्याकाळी झाली, आज पण संध्याकाळी झालेली आहे. पण आता हे प्रमोशन जे झाले त्याच्यामध्ये काही फॅक्टर्स आहेत. पहिलं फॅक्टर म्हणजे आपलं मायबाप सरकार, केंद्र शासन, राज्य शासन, दोन्ही सरकार. इलेक्शन एकदम तोंडावर होते केंद्र राज्य शासनाचं, तर त्यांनी त्यावेळेस आपले मुख्यमंत्री, माजी मुख्यमंत्री शिंदे साहेब, फडणवीस साहेब, आपले अजितदादा यांनी असं डिसिजन घेतलं की बाबा आपल्याला 10 मेडिकल कॉलेज चालू करायचे ताबडतोब इलेक्शन स्टंटसाठी. मग त्या मेडिकल कॉलेज करण्यासाठी स्टाफ तर लागणार. 10 AP ची जागा हे झालेली आहे, क्रिएट झालेली आहे. त्याच्यामुळे कमीत कमी अॅनाटॉमी, फिजिओलॉजी, बायोकेमिस्ट्रीचे तर लोकांना इथं चान्स भेटलेला आहे. दुसरी गोष्ट, नो डाऊट मुश्रीफ साहेबांनी पण त्यात फार हातभार लावला. त्यांच्या डिसिजन, कारण त्या आपल्या विभागाचे मंत्रीच साहेबच होते, त्याच्यामुळे त्यांनी फार पॉझिटिव्हली घेतली गोष्ट आणि सगळ्यांचंच कल्याण केलं त्यांनी. दुसरी गोष्ट म्हणजे MSMTचं फॉलोअप. नेहमीच मस्के सर की आमच्या लोकांना परमनंट करा, आमची जे DSB लेक्चर आहेत त्यांना परमनंट करा. जे DSB लेक्चर किंवा जे परमनंट लेक्चर त्यांना 5 वर्ष झालेले आहेत त्यांना तुम्ही AP करा, DPC करा, MPSC घ्या, असे नेहमीच आपण पाठपुरावा केलेला. त्याचा आपण इनडायरेक्ट इम्पॅक्ट पडलेलाच आहे. कारण मी मंत्रालयात जेव्हा गेलो होतो त्यावेळेस अशी फाईल बघितली आहे, MSMT सेंट्रल बॉडी, MSMT लोकल बॉडीने पत्रव्यवहार केलेलं, त्याच्यामुळं पण हे झालेलं आहे. शेवटी एवढंच म्हणेन की आपल्या सगळ्यांचं एफर्ट, त्यात माझं पण वैयक्तिक थोडंफार मेहनत असेलच, कारण डॉक्युमेंट देणे, तिथं पोहोचवणे हे फार महत्त्वाचं काम आहे. एका डॉक्युमेंट जर राहिलं, एक डॉक्युमेंट जर राहिला तर सगळी पोस्टिंग 1 ते 2 महिने पेंडिंग पडते एका माणसामुळं, एका डॉक्युमेंटमुळं. तर तसं आम्ही काय होऊ दिले नाही. आम्ही स्वतःहून पण परिश्रम घेतले आणि आमचे जे सहकारी, आपले कॉलेजचे जे त्यावेळेसचे डीन होते DC डॉक्टर PC सर, त्यांनी पण सहकार्य केलं. विशेष म्हणजे मी म्हणेन की आमचे अगोदरचे HOD डॉक्टर सेलुकर सर, अॅनाटॉमीचे HOD, त्यांनी मला फार मदत केली. प्रत्येक गोष्टीमध्ये ते मला गायडन्स करत होते. मी जिथं चुकत होतो त्यावेळेस ते सांगितलं असं करू नको, असं कर. तर त्या पर्टिक्युलरली मंत्रालयातल्या कामासाठी त्यांनी मला फार मदत केली. माझे स्टाफ सध्याचे HOD फुलारे सर आहेत आणि आमच्या विभागातले बाकीचे मेंबरसुद्धा आहेत इथं, त्यांचं पण सहकार्य मला फार लाभलं. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद.